50 कोटींपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या व्यापाऱ्यांना एलबीटी भरण्यासाठी सूट देण्यात आली होती। यासाठी राज्यभरातील 25 महापालिकांना झालेल्या नुकसानाची रक्कम राज्य सरकारने संबंधित महापालिकांना अनुदानाच्या रूपाने देऊ केली आहे। त्यामुळे पुणे महापालिकेला 63 कोटी 14 लाख रुपयांचे अनुदान जाहीर झाले आहे। पुण्यासह राज्यातील इतर 24 एलबीटीचे महापालिकांना अनुदान मंगळवारी जाहीर करण्यात आले। 50 कोटींपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या व्यापाऱ्यांकडून स्थानिक कर घेता येत नसला तरी 1% वाढलेला मुद्रांक शुल्क आणि 50 कोटींपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या व्यापाऱ्यांकडून मिळणारा कर यातून उर्वरित रक्कम वसूल करता येणार आहे। यासाठी ऑगस्ट 2015 ते मार्च 2016 या कालखंडासाठी 121 कोटी 27 लाखाचे अनुदान दिले आहे। पुण्यापाठोपाठच ठाणे महापालिकेला 41 कोटी 48 लाख, नागपूर महापालिकेला 40 कोटी 54 लाख, पिंपरी चिंचवडला 28 कोटी 86 लाख, नवी मुंबईला 11 कोटी 16 लाख इतर अनुदान देण्यात आले आहे। या अनुदानामुळे महापालिकेच्या आर्थिकदृष्ट्या बुडणाऱ्या नौकेला थोडा तरी आधार मिळणार आहे। मात्र स्थानिक उत्पन्नाचे सर्व स्रोत लवकरच कमी होणार असल्याने महापालिकाला येणाऱ्या काळात राज्य शासनाच्या अनुदानाची मदत असणार आहे। शार्प न्यूज पुणे।